खरं तर हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण दीपावली, ज्याला आपण दिवाळी म्हणतो। आज मी तुम्हाला या पोस्ट मध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की दिवाळी का साजरी केली जाते आणि दिवाळीला प्रभू श्रीराम यांच्या जागी महालक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा का केली जाते। नमस्कार, मी प्रतीक कारळे, पीसीबी टुडे मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दिवाळी हा सण हिंदूंचा सर्वात मोठा सण आहे। या दिवशी प्रभू श्रीराम बंधू लक्ष्मण आणि सीता माता यांच्यासोबत 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर अयोध्येत परत आले होते। अयोध्या नगरीमध्ये जेव्हा हे कळलं की प्रभू श्रीरामाने रावणाचा अंत केला आहे आणि अयोध्येमध्ये पुन्हा येणार आहेत, तेव्हा पूर्ण अयोध्येमधल्या लोकांनी त्या जल्लोषात दसऱ्यापासूनच रांगोळी आणि दिव्यांनी अयोध्या सजवली होती। जेव्हा दसऱ्याच्या दिवशी रावणाचा अंत झाला, त्याच्या बरोबर 21 दिवसांनी श्रीराम हे अयोध्येत पोहोचले होते। तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो। म्हणजे हजारो वर्षापासूनची ही परंपरा अजूनही हिंदू बांधव साजरी करतात। दिवाळी हा सण 5 दिवस चालणारा सण आहे आणि याच्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्व आहे। चला तर तुम्हाला या 5 दिवसाचं महत्व सांगतो। नंबर 1, पहिला दिवस आहे धनत्रयोदशी। पूर्वीच्या मान्यतेनुसार सगळ्या देवांनी असुरांसोबत समुद्र मंथन केलं होतं। तेव्हा समुद्रातून 14 रत्न निघाले। याच्यातील एक आहे भगवान धन्वंतरी। आपल्या पंचांगानुसार पितृपक्षाच्या 13 दिवसांनंतर भगवान धन्वंतरी हे समुद्रातून हातामध्ये अमृताचा कुंभ घेऊन प्रकट झाले। भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहे। त्यांनीच पूर्ण संसाराला आयुर्वेदाची ओळख करून दिली। त्या दिवसापासून या दिवसाला धनतेरस, धनत्रयोदशी असं नाव पडलं आणि भगवान धन्वंतरी यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो। नंबर 2, दिवाळीचा दुसरा दिवस आहे नरक चतुर्दशी। एकेकाळी या संसारात भूमिपुत्र नरकासुराचा आतंक होता। त्याला वरदान होतं की त्याचा मृत्यू फक्त त्याच्या आईच्या हातानेच होऊ शकतो। पुढच्या जन्मात भूमिदेवीने सत्यभामाच्या रूपात अवतार घेतला। सत्यभामेचं लग्न भगवान श्रीकृष्णासोबत झालं। त्यानंतर सत्यभामेने नरकासुराचा अंत केला। तेव्हापासून आजपर्यंत त्या दिवसाला नरक चतुर्दशी या नावानं ओळखलं जातं। नंबर 3, दिवाळीचा तिसरा दिवस आहे लक्ष्मीपूजन। देव आणि दैत्य जेव्हा समुद्र मंथन करत होते, तेव्हा माता लक्ष्मी प्रकट झाली होती। तेव्हापासून त्या दिवशी आपल्या घरी भरपूर यश, सुख आणि संपत्तीसाठी माता लक्ष्मी यांची पूजा होते। दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मी यांच्यासोबत श्री गणेश यांची सुद्धा पूजा होते। पुरातन मान्यतेनुसार महालक्ष्मीला कोणतेही संतान नव्हते आणि माता पार्वतीचे 2 पुत्र होते। लक्ष्मीने पार्वतीजवळ श्री गणेश यांना दत्तक घेण्याची इच्छा प्रकट केली। पार्वतीला चिंता होती की लक्ष्मी कधीच एका जागी थांबत नाही, मग गणपतीची काळजी ती कशी घेईल? यावर लक्ष्मी म्हणाली की मी जिथे जाईन तिथे गणपतीला सोबतच घेऊन जाईल। म्हणून तेव्हापासून जिथे लक्ष्मीची तिथेच गणपतीची सुद्धा पूजा होते। खरं तर दिवाळीच्या दिवशी श्रीराम अयोध्येत आले होते, परंतु या दिवशी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा होते। पुरातन ग्रंथानुसार त्यावेळी भगवान विष्णू हे आराम करतात आणि श्रीराम हे विष्णूचा अवतार आहेत, त्यामुळे श्रीराम यांची पूजा केली जात नाही। नंबर 4, अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा होतो। 3.5 मुहूर्तांपैकी एक हा दिवस अतिशय शुभ मानला जातो। अक्षय तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्ध मुहूर्त आहे। सुवासिनींकडून पतीला ओवाळले जाते। असे खूप काही महत्व आहेत। व्यापारी लोकांचे नवीन वर्ष याच पाडव्यापासून सुरू होते। हिशोबाच्या नवीन वह्या, ज्याला खतावणी म्हणतात, त्यांचे पूजन करून नवीन सुरुवात केली जाते। कोणतीही नवीन गोष्ट विकत घेण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो। नंबर 5, दिवाळीचा 5वा दिवस आहे गोवर्धन पूजन। रामायणानुसार जेव्हा श्रीराम हे लंकेवर आक्रमण करण्यासाठी सेतूचे बांधकाम करत होते, तेव्हा सगळे वानर हे आपापल्या शक्तीनुसार दगड जमा करत होते। तेव्हा हनुमानजींनी हा सेतू बांधण्यासाठी
गोवर्धन पर्वतच उचलून आणला होता, परंतु ते यायच्या आतच सेतूचं काम झालं होतं. सेतूमध्ये मदत नाही करता आली म्हणून गोवर्धन पर्वताने त्याचं दुःख श्रीरामांकडे प्रकट केलं. श्रीराम यांनी वचन दिलं की पुढच्या जन्मात ते त्या पर्वताचा उपयोग नक्की करतील आणि हनुमंताला सांगितलं की हा पर्वत पुन्हा त्या जागी घेऊन ये. पुढच्या जन्मात जेव्हा भगवंतांनी कृष्ण अवतार घेतला तेव्हा गावातील लोकांना गोवर्धनाची पूजा करण्यास सांगितलं. त्याला नाराज होऊन इंद्राने गोवर्धन पर्वतावर आक्रमण केलं. तेव्हा श्रीकृष्णाने लोकांना वाचवण्यासाठी पर्वत करंगळीवर उचलला आणि इंद्राचा गर्व मोडला. तेव्हापासून गोवर्धनाची पूजा केली जाते. नंबर 6, 6वा दिवस आहे भाऊबीज. या दिवशी देवता यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला त्यांच्या घरी गेले. त्यांच्या बहिणीकडून झालेला आदर सत्कार पाहून ते खूप प्रसन्न झाले. तेव्हा यमराजांनी हे वरदान दिलं की या दिवशी जो भाऊ त्याच्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटापासून मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज नावाने साजरा होतो. या दिवशी सगळ्या बहिणी तिच्या भावाच्या सुरक्षेची देवाला प्रार्थना करतात. तर मित्रांनो, हे 6 दिवस दिवाळीचे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आपल्याला या गोष्टी 100% माहीत असायला पाहिजेत. त्यामुळेच ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर आमच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तसेच आम्हाला यूट्यूबवरही सबस्क्राईब करा. बाकी दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.